मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर। प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू। कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही? आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये। आमच्याकडे ॲपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, OnePlus तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध। आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर, जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर। पंढरपूर पीपल्स मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पंढरपूरमध्ये नामदेव रायाचं जन्मस्थान, जिथे नामदेव रायाचा जन्म झाला त्या नामदेव मंदिरामध्ये आहोत। आज आपल्या बरोबर नामदेव महाराजांचे 17वे वंशज निवृत्ती महाराज आहेत। तर इथे यायचं कारण असं आहे, जसं नामदेव रायांनी सिंध प्रांतापर्यंत भागवत धर्माची पताका फडकवली, तसंच त्याचं अनुसरण करून आज निवृत्ती महाराजांनी अयोध्येमध्ये रामललापाशी भागवत धर्माचा पताका फडकून तिथं 7 दिवसीय सप्ताहाचं आयोजन केलं। नेमकं तो सप्ताह कसा होता, काय घडलं, त्या सप्ताहामध्ये अनुभूती काय आली, हे आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तर आपण निवृत्ती महाराजांशी बोलूया। महाराज रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। आपला प्रवास कसा झाला, आपण सुरुवात कशी केली? संत वाङ्मयानुसार जर पाहायचं झालं तर सकल संतांचं मत असं आहे की जोपर्यंत आपले हात पाय चांगले आहेत तोपर्यंत आपल्या हातून तीर्थयात्रा ही घडली पाहिजे। जो हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको। तीर्थयात्रा ही जीवाचं कल्याण करून देणारी आहे। नामदेवांच्या जीवनचरित्रामध्ये नामदेवांनी आपल्या भागवत धर्माची पताका हा वारकरी संप्रदाय अगदी पंजाब प्रांतापर्यंत त्याचा प्रचार प्रसार केलेला आपल्याला इतिहासामध्ये नोंद आहे। आणि तो करत असताना त्यांना अत्यंत कष्ट घ्यावे लागले। आम्ही सर्वांनी मिळून आमचं श्री संत नामदेव महाराज भक्त मंडळ आहे, या भक्त मंडळाने विचार केला की महाराजांनी त्या काळामध्ये आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केलेला आहे, तर आपल्याला सुद्धा नामदेवांच्या गाथ्याचं पारायण संपूर्ण भारतामध्ये करावायचं आहे। आता हे अयोध्येचं प्रथम पारायण आमचं पार पडलं की पहिल्यांदाच श्री संत नामदेव महाराज भक्त मंडळातर्फे श्री क्षेत्र अयोध्या येथे नुकतंच पारायण पार पडलं की ज्यामध्ये 300 ते 350 लोक सहभागी झाले होते। आणि या सर्व लोकांनी मिळून श्री क्षेत्र पंढरपूरहून भगवान पंढरीश परमात्मा, रुक्मिणी माता, श्री संत नामदेव महाराज जन्मस्थान मंदिर, श्री संत नामदेव महाराज समाधी पायरी आणि श्री संत चोखोबार आदी सर्वांचं दर्शन घेतलं। चंद्रभागेचं पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं आणि आमचा प्रवास 5 जून रोजी सुरू झाला। इथून पहिल्यांदा आम्ही गेलो श्री क्षेत्र शेगाव, गजानन महाराज यांचं दर्शन पार करून परत पुढं उज्जैन, ओंकारेश्वर, उज्जैन, मुक्ताईनगर, मेहून मुक्ताईनगर या सर्व दर्शन करत करत चित्रकूटचं दर्शन करून श्री क्षेत्र अयोध्या येथे आता जी काही अधिक वद्य दशमी आहे त्या दशमीला आम्ही पारायणाला सुरुवात केली। आणि दशमी ते अमावस्या या कालावधीमध्ये 8 दिवसाचा 7 दिवसाचा कालावधी, त्या कालावधीमध्ये श्री संत नामदेवांचं गाथ्याचं पारायण भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये पार पडलं। आणि ते पार पडत असताना त्याचे फलश्रुती म्हणून रामरायाला आम्हाला सेवा करून घेतली एक पोच पावती अशी मिळाली की शेवटच्या दिवशी म्हणजे काल्याच्या कीर्तनाच्या आदल्या दिवशी जेवढे काही आमचे भाविक बरोबर होते त्या सर्व भाविकांना श्री क्षेत्र अयोध्या येथे प्रभू रामचंद्राच्या जन्मस्थान मंदिरामध्ये कीर्तन करण्याची सेवा त्या ठिकाणी प्राप्त झाली। ते कीर्तन प्रभू रामचंद्राने माझ्याकडून त्या ठिकाणी करून घेतलं। आणि या प्रभू रामचंद्राने ते कीर्तन करून घेतल्याच्या नंतर अगदी कीर्तन सुटल्याच्या नंतर काही वेळामध्ये सर्व मंडळीला अगदी सहज दर्शन प्राप्त झालं। आणि प्राप्त होऊन दुसऱ्या दिवशी दिंडीच्या समागमामध्ये आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि दिंडी समागम करून काल्याचं कीर्तन करून आमचा परतीचा प्रवास चालू झाला। परतीच्या प्रवासामध्ये श्री क्षेत्र काशीचं दर्शन घेऊन आम्ही त्या ठिकाणी जे असेल ते मय्यर झाल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय रामटेक झाल्यानंतर औंढा नागनाथ, की ज्या औंढा नागनाथाचं महत्व असं आहे की 12 ज्योतिर्लिंगापैकी तर हे ज्योतिर्लिंग आहेच आहे, पण श्री संत नामदेव महाराजांनी ते मंदिर फिरवलं असा इतिहास आपल्याला आजही पाहायला मिळतो। म्हणून औंढ्या नागनाथाचं दर्शन घेतलं। औंढ्या नागनाथाचं दर्शन घेऊन श्री
संत जनाबाई महाराज की ज्यांचा आणि नामदारांचा अगदी घनिष्ठ असा संबंध आहे की नामदेव पायरीच्या ठिकाणी जनाबाईंची सुद्धा समाधी आहे. त्या जनाबाईंच्या जन्मस्थानाला त्या ठिकाणी जाऊन तिथंही दर्शन, तिथं प्रसाद, आमची काही फळावरची भक्त मंडळी आहेत त्यांनी त्या ठिकाणी प्रसाद केला आणि परडीचं दर्शन घेऊन श्री क्षेत्र वैद्यनाथाचा आशीर्वाद घेऊन श्री क्षेत्र पंढरपूर येथे आमचा जवळजवळ 15 ते 16 दिवसाचा प्रवास संपुष्टात आला. आणि इथून पुढे सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की आमचा हा पूर्ण भारतामध्ये नामदेवांच्या गाथ्याचा पारायणाचा त्या ठिकाणी प्रचार प्रसार व्हावा, नामदेवांचं वाङ्मय जगभर पसरावं यासाठी म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये जिथं नामदेवांनी आपलं बरंचसं चरित्र केलेलं आहे, बरंचसं आयुष्य नामदेवांचं गेलं, त्या श्री क्षेत्र घुमान येथे हा आपला आता येणारा चातुर्मासाचा कालावधी पार पडला की तिथं सुद्धा पारायण येत्या काही 5-6 महिन्यामध्ये आयोजित करत आहोत. ही सुरुवात आहे. आता पूर्ण भारतामध्ये नामदेवाच्या चरित्राचं किंवा नामदेवाच्या गाथ्याचं प्रचार प्रसार करण्याचं काम आम्ही श्री संत नामदेव महाराज भक्त मंडळी करत आहोत. यासाठी म्हणून आम्हाला फळावरील मंडळी, संस्थांची संबंधित मंडळी, तसेच त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज भोसले असतील, हरिभक्तीपरायण नामदेव महाराज भोसले असतील, हरिभक्तीपरायण अवधूत महाराज मिरजकर असतील, हरिभक्तीपरायण सुरत चव्हाण असतील, हरिभक्तीपरायण दत्तात्रय माळी असतील, अनेक फळावरची मंडळी की सत्यवान व्यवहारी असतील, रघु पवार असतील, आमच्या काही फळावरची मंडळी, या सर्व मंडळींनी सहकार्य केलं. असं सहकार्य सगळ्यांचं लाभावं आणि नामदेवांचं कार्य हे नामदेवांनी आमच्याकडून करून घ्यावं एवढी सदिच्छा व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. नमस्कार, मी अवधूत बाळकृष्ण मिरजकर, राहणार सांगली. आम्ही आज भगवान श्रीराम मंदिर अयोध्यामध्ये आम्ही आलेलो आहोत. गेले 8 ते 10 दिवस आम्ही प्रवासात आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज गाथा पारायण सोहळा याच्या निमित्त पंढरपुरामध्ये महाराष्ट्रातनं संपूर्ण जिल्ह्यातून लोक एकत्र तिथं पंढरपुरामध्ये आली आणि पंढरपुरामधून आम्ही सगळीजण दिंडीच्या स्वरूपामध्ये दिंडी घेऊन आम्ही या अयोध्येच्या राम मंदिरापर्यंत आम्ही पोहोचलो. या ठिकाणी भगवान श्रीरामाच्या परिसरामध्ये श्री संत शिरोमणी नामदेव गाथा पारायण सोहळा व सहकीर्तन सोहळा आम्ही तब्बल 250 ते 300 लोक आम्ही इथं आहोत आणि सुंदर पद्धतीनं हे नियोजन झालेलं आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी 12व्या शतकामध्ये जी भक्तिसुख वाढवण्यासाठी, जगतामध्ये भक्तिप्रेम वाढवण्यासाठी तीर्थाटन केलं. नामदेव महाराजांच्या आरतीमध्येच परिसा भागवत सांगतात, ह्यावया भक्तिसुख पांडुरंग अवतार, करुणिया तीर्थमिसे केला जगाचा उद्धार. या न्यायानं त्या 12व्या शतकामध्ये नामदेव महाराज व ज्ञानोबारायांनी तीर्थाटन केलं. त्या पद्धतीनंच या 21व्या शतकामध्ये ती संकल्पना, तोच पुढचा वारसा चालू ठेवण्यासाठी नामदेव महाराजांचेच असणारे 17वे वंशज म्हणजे श्री गुरुवर्य निवृत्ती माधव नामदास महाराज यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली. अनेक ठिकाणी अनेक तीर्थाटनाला जायचं असा संकल्प त्यांच्या मनामध्ये आहे आणि प्रथमच पंढरपुरामधून अनेक तीर्थाटन करत करत या अयोध्येच्या भूमीमध्ये आम्ही पोचलो. संत शिरोमणी नामदेव गाथ्याचं पारायण पार पडलं आणि तब्बल एकटे ते आले नाहीत तर तब्बल आम्ही 300-350 वारकरी त्यांच्याबरोबर आहोत. असा सुंदर प्रवास, सुंदर नियोजन श्री गुरुवर्य निवृत्ती नामदास महाराजांनी केलेलं आहे आणि ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्या निमित्तानं सगळ्या तीर्थाटनामध्ये जाऊन भक्तिसुखाचा प्रचार करण्याचं एक ध्येय त्यांच्या मनामध्ये त्यांनी घेतलेलं आहे आणि असंच ध्येय त्यांच्या माध्यमातून पूर्ण व्हावं ही इच्छा मी भगवान श्रीरामासमोर प्रगट करतो आणि माझं 2 शब्द थांबवतो. कुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव भगवान श्री रामचंद्र की जय. नाव शिवाजी कृष्णा भोसले. नामदेवरायांच्या गाथ्याचं पारायणानिमित्त आम्ही अयोध्या क्षेत्री आलेलो आहोत. नामदेवराय संत नामदेवरायांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. प्रसार आणि प्रचार करण्यासाठी नामदेवरायांचे 17वे वंशज श्री गुरु निवृत्ती महाराज नामदास यांच्यामार्फत गाथा पारायण या ठिकाणी
350 ते 350 लोकांमध्ये आम्ही पार पाडलं आणि हाच दृष्टिकोन आम्ही ठेवणार आहोत. रामकृष्ण. सगळे दिंडी काढा. हां